आणि इथून थोडंसं पुढं आलं की इथं देवीचं मंदिर आहे, सुंदर आहे, पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे. पण दुर्भाग्य की मूर्ती खंडित झालेली आहे. म्हणजे मूर्तीचा निम्मा भागच आहे खालचा, वरचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे. मंदिर बघा, इथून सुरुवात होते. मंदिर अवाढव्य असणार त्यावेळी. इथून पहिलं म्हणजे द्वार असावा अशी ह्या एका भिंतीमुळं वाटतंय. आत आलं की पूर्ण बघू शकता, हा पूर्ण हा जो एरिया आहे तो पूर्ण हा मंदिराचा बाहेरचं पटांगण जे असतंय ते. आणि थोडं इकडं पुढे येऊन दाखव. हा एक इथं भाग काय असावा हे मला तरी उमगत नाही. पूर्ण असं आपलं घरचं सिलेंडर कसं असतंय गॅसचं त्या टाईपमध्ये. त्याला आतमध्ये होल पण आहे, पुढे येऊन दाखव. सिलेंडर सारखा भाग असल्यासारखा आहे पूर्ण, म्हणजे सिलेंडर प्रतिकृतीच जाणवते. नेमका याचा उपयोग काय होता, कशासाठी होता माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटद्वारे सुचवा. आता पुढे येऊन बघा, हे मंदिर. इथून बाहेर जायला वाट आहे, दर्शन झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी वाट आहे. हे आहे देवीचं मंदिर, पूर्णपणे खंडित झाले. बघू शकता अर्धाच भाग आहे, आता वरचा भाग खंडित झाला आहे. पूर्ण हे कोरीव काम करून यामध्ये मंदिर तयार केले. अजूनही इथं दिवाबत्तीची सोय आहे. म्हणजे हडसर गावचं हे ग्रामदैवत असावं असं मला वाटतं. आम्ही खाली गेल्यानंतर आम्ही त्यांना जरूर विचारू की तिथं दिवाबत्तीची सोय वगैरे काय आहे. म्हणजे ग्रामदैवत असेल तर ते दररोज त्यांचा एखादा कोणतरी येऊन इथं पूजा करत असावा. साईडला दिवळ्या पण आहेत साहित्य ठेवायला किंवा दिवाबत्तीसाठी. दोन्ही साईडला 2 दिवळ्या बनवल्या. चला आता आपण डायरेक्ट तुम्हाला धान्य कोठार दाखवतो.